नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात धुळे परिसर न्यूज चॅनल। तुमची बातमी आमच्या चॅनलवर। प्रभाग क्रमांक 11 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांचा झंझावात प्रचाराचा शुभारंभ। केदारनाथ महादेव मंदिर येथून रॅलीला सुरुवात। प्रभाग क्रमांक 11 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री जितेंद्र मराठे यांचे प्रभागातील मतदारांना आव्हान। आज सकाळी 11 वाजेला प्रभाग क्रमांक 11 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ झाला। केदारनाथ मंदिरापासून प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली। प्रभाग क्रमांक 11 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार सोनू अशोक गुजर, अनिता अशोक पवार, जावेद बेग अफजल बेग यांचा एकत्रित प्रचाराचा शुभारंभ झाला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष श्री जितेंद्र मराठे व पदाधिकारी उपस्थित होते। आमच्या प्रतिनिधीशी बोलताना श्री जितेंद्र मराठे यांनी सांगितले, धुळे महानगरपालिका निवडणूक 2026 सध्या सुरू आहे आणि या धुळे महानगरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 11 मध्ये आमच्या पक्षाचे उमेदवार सोनू गुजर, श्रीमती अनिता अशोक पवार आणि श्री जावेद बेग हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत। माझी सर्व धुळेकर जनतेला आणि प्रभाग क्रमांक 11 मधील सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की या तीनही उमेदवारांना तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावं आणि आपल्या प्रभागाच्या जनतेची सेवा करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावी। निश्चितपणे प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी आमचे तीनही उमेदवार सक्षम असतील यात शंका नाही आणि म्हणून मतदार बंधू भगिनींना पुनश्च विनंती करतो की तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून आमच्या या तीनही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मी राजू बैसाने, कॅमेरामन फरीद अन्सारी, धुळे परिसर न्यूज चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।